माझं नाव सुनील महादेव सपकाळ. मी अशी फिर्याद करतो की बुवा माझ्या मुलीचा अजून पत्ता लागलेला नाही आणि बोराखेडी पोलीस स्टेशनने आणि या पूर्ण शासनाने माझ्या मुलीचा कोणताही पत्ता सांगून लागले. मी बरंच कपले साहेबांनी आणि या शेंगोपल्ले साहेबा यांनी 16-17 हजार रुपये देऊन माझ्या मुलीला हिंगोलीपर्यंत गेले आणि ते बॅग आणि तेवढे कपडे तेवढेच दाखवायला लागले. असं मग मला मनाला वाटायला लागले की माझ्या मुलीची काय आत्महत्या झाली की काय झाली हे मला काही सुचून आले. यामुळे मला 17 दिवस झाले पण माझे चित नाही लागून आले. मी कोणाकडे शासनाला की माहिती मागतो तो मला कोणी खोटीच माहिती देत आहे. मुलीचे कोण? मी मुलीचे बाबा आहे. मला कोणीही पत्ता देऊन नाही राहिले, कोणी सांगले नाही राहिले. माझे 17 दिवस पण झाले. पोलीस कोणती कारवाई करून नाही राहिले. सगळे रिपोर्ट वगैरे आमचे पूर्ण दिलेले आहे. आमची माहिती आहे की बा दीपक जमदाडे यांनी मुलगा नांदुरा येडला आहे पण हे कोणती कारवाई करून राहिले. नाववारी रिपोर्ट आहे. आमच्या संग खोटे रिपोर्ट केलेले गेले. यांनी आम्हाला पण या बोराखेडी स्टेशनतून काढून दिले की तुम्ही जा बाबा कुठे काय करणार असेल तर कर. ते पोरेचे त्याने किती पैसे दिले? त्यांनी पोरीला फसवून माझ्या मुलीला मी त्यांनी पैसा घेऊन पूर्ण फरार करून दिला असं आमचं पूर्ण म्हणणं आहे बा. कारण की यायला पूर्ण मालूम आहे पोलीस लोकांनी गोष्ट. हे शासन काही कायदा घेऊन नाही राहिले. बोला. माझं म्हणणं आहे की धामणगाव देशमुखला माझ्या मुलीला नेल्यानं त्या मुलीच्या आईनं आग्रह करून तिथं भांडणं झाले. त्यानं आम्हाला सांगितलं नाही. तिथं मुलाची आई पण मुलाचा भाऊ पण होता. आमचं म्हणणं आहे की त्यांना माहिती पूर्ण आहे. त्यांच्याकडे जा, त्याला विचारपूस करा. मैत्रिणीला पण विचारा कोण मैत्रिणी होत्या काय होत्या त्यांचे नंबर घ्या, त्याच्याकडून तपास करा. हेच माझं म्हणणं आहे. कारण नाव माहीत आहे का कोणाचं? मुलीचं दीपक नाही मोहन इंगडे. प्रगती मोहन इंगडे. कुठले? धामणगाव देशमुख. माझ्या मुलीची मैत्रीण शाळेतली पण आहे, मशीन क्लासमधली पण आहे. कुठे शिकत होते ते तरीच ना बोराखेडीला. आणि मशीन क्लासला बी तरीच टाकलेलं होतं मोताड्याला. त्यांनी आग्रह करून नेला. त्याच्या आईनं पण आग्रह केला. आम्ही ना त्याच्या आग्रहावर घाललं की आपल्याकडे एवढ्याले मोठ्याले माणसं आग्रह करून राहिले, आपण त्याचा अपमान करू नये. आम्ही ना त्याला त्याच्या विश्वासावर धाडलं. पण तिथं भांडणं झालं. त्याचं फोन करायचं काम होतं आम्हाला की तुमच्या मुलीचं इथं भांडण झालं, तुम्ही या घेऊन जा. त्याने आम्हाला सांगली नाही. रात्री आणून दिलं. आम्ही विचारलं एवढ्या रात्री कसं काय आणली तुम्ही?